कधी विचार केलाय की एखाद्या जमिनीची किंमत नक्की कशामुळे ठरते? चला आज हेच एका खऱ्या उदाहरणावरून समजून घेऊया. आपण बघणार आहोत की लोकेशन, पायाभूत सुविधा आणि उद्योगधंदे हे तिन्ही घटक एकत्र आल्यावर एका साध्या जमिनीचं सोनं कसं होतं. आजची आपली चर्चा या 5 टप्प्यांमध्ये पुढे जाईल. आपण एका मोठ्या दाव्याने सुरुवात करू आणि मग बघू की त्यामागे तथ्य किती आहे. तर नेमका काय आहे तो मोठा दावा ज्याच्यामुळे या जागेची एवढी चर्चा होते? चला पाहूया. तर दावा असा आहे की पुण्याच्या जवळ एक असा भाग आहे जो विकासाच्या बाबतीत मोठी झेप घेण्यासाठी तयार आहे. पण हे फक्त बोल आहेत की यामागे काही ठोस कारणं आहेत? चला खोलात शिरून तपास करूया. बरं, मग ही जागा नक्की आहे तरी कुठे? चला थेट लोकेशनच बघूया. आंबेठाण गाव, तालुका खेड. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे उत्तर पुणे औद्योगिक पट्टा. हे नावच खूप काही सांगून जातं, कारण खरा विकास आणि संधी याच भागात दडलेल्या आहेत. आणि हो, इथे फक्त कंपन्याच नाहीत, तर दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा आहेत. डी-मार्ट, शाळा, मार्केट सगळं अगदी जवळ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे PMRDA म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचं ह्या भागावर लक्ष आहे. याचा सरळ अर्थ होतो की इथला विकास हा अत्यंत सुनियोजित पद्धतीने होणार आहे. पण जागा कितीही चांगली असली तरी तिथे पोहोचण्याचे मार्ग सोपे नसतील तर काय उपयोग? इथेच कनेक्टिव्हिटीचा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. इथे बघा, हे फक्त रस्त्यांचं जाळं नाही आहे, तर ही एक मल्टी लेयर सिस्टीम आहे. गावातल्या रस्त्यांपासून ते पुणे नाशिकसारख्या मोठ्या महामार्गांपर्यंत सगळं काही एकमेकांना जोडलेलं आहे. आणि विचार करा, भविष्यात जेव्हा मेट्रो येईल तेव्हा तर या भागाचा चेहरा मोहराच बदलून जाईल. प्रवास कितीतरी सोपा आणि वेगवान होईल. आणि हा विकास काही अचानक होत नाहीये हे लक्षात घ्या. हे जे प्रस्तावित DP रस्ते आहेत ना, DP म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन, याचा अर्थ प्रशासन भविष्याचा विचार करून आजच नियोजन करत आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर हा एक खूप मोठा सकारात्मक संकेत आहे. ठीक आहे, जागा चांगली आहे, रस्ते उत्तम आहेत. पण या भागाला ती ऊर्जा कुठून मिळतेय? विकासाला चालना देणारं खरे इंजिन कोणतं आहे? ते आहे पुण्याच्या जवळ असलेलं औद्योगिक केंद्र. फक्त हा एक आकडा बघा, 2 ते 6 किलोमीटर. हो, फक्त एवढ्याच अंतरावर आहे चाकण MIDC, महाराष्ट्राचं एक मोठं ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग हब. इतकं जवळ असणं म्हणजे संधींचं मोहोळच जणू. आणि इथे लहान सहान कंपन्या नाहीत. मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, महिंद्रा, बजाज ही नावं ऐकल्यावरच लक्षात येतं की इथे किती मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत असणार. आणि जिथे रोजगार असतो तिथे लोक येतात, आणि जिथे लोक येतात तेथे घरं, दुकानं, सगळ्याच गोष्टींची मागणी आपोआप वाढते. तर आत्तापर्यंत आपण जागा बघितली, कनेक्टिव्हिटी पाहिली आणि विकासाचे इंजिनही समजून घेतलं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या सगळ्याचा गुंतवणूकदाराला नक्की काय फायदा होणार? याचे 3 सरळ फायदे आहेत. 1. कंपन्यांमुळे हजारो लोक इथे कामाला येतात, त्यामुळे भाड्याच्या घरांना प्रचंड मागणी आहे. 2. या कंपन्यांना माल ठेवण्यासाठी गोदामांची गरज असते, म्हणजे व्यावसायिक जागेलाही भाड्याने देऊन मोठी संधी आहे. आणि 3. जसा जसा विकास वाढत जाईल तसतशी जमिनीची किंमत तर वाढणारच आहे, म्हणजे तिन्ही बाजूनी फायदाच फायदा. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे विकासासाठी भरपूर पर्याय आहेत. गोदामं बांधा, कामगारांसाठी भाड्याने खोल्या काढा, प्लॉट पाडून विका किंवा मग छोटी छोटी दुकानं तयार करा. म्हणजे आपल्या बजेट आणि योजनेनुसार काहीही करता येऊ शकतं. इतकी लवचिकता दुसरीकडे क्वचितच मिळते. आणि म्हणूनच हे सगळे पुरावे पाहिल्यानंतर सोर्समधलं हे वाक्य अगदी योग्य वाटतं. हे आता फक्त एक वाक्य राहिलेलं नाही, तर एका ठोस विश्लेषणातून आलेला हा स्पष्ट निष्कर्ष आहे.